भूगोल याच्यामध्ये टॉपिक नंबर 3 ग्रहांविषयी माहिती आपण पाहणार आहोत. आता ग्रह म्हणजे काय त्याविषयी सर्वात अगोदर जाणून घेणे महत्त्वाचे राहणार आहे. ग्रह ही आपल्या सूर्यमालेत केंद्रस्थानी असणाऱ्या सूर्याची परिक्रमा करत असतात, म्हणजेच ते सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. सर्व ग्रह हे सूर्यापासून निघालेले खगोलीय पिंड आहेत आणि सूर्यापासूनच ते प्रकाशमान होतात, तसेच ती सूर्यापासून उष्णता ऊर्जा प्राप्त करतात. शुक्र आणि वरुण सूर्याचे चारही दिशेला पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करतात. या व्यतिरिक्त इतर ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे परिभ्रमण करतात. गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, तर बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. ग्रहांचे विभाजन 2 भागांमध्ये करण्यात आलेले आहेत, एक अंतर्ग्रह आणि दुसरा बाह्यग्रह. अंतर्ग्रहांची संख्या एकूण 4 आहे. यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे 4 ग्रह समाविष्ट आहेत. याच्या व्यतिरिक्त बाह्यग्रह जे आहेत हे यामध्ये गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह येतात. आता अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह याची डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये एक ॲस्टेरॉइड बेल्ट आहे, म्हणजे क्षुद्र ग्रहांचा एक पट्टा आहे जो मंगळ आणि गुरु यांच्या मधामध्ये आहे. या 2 ग्रहांच्या मधामध्ये एक ॲस्टेरॉइड बेल्ट आहे. कोणकोणते 2 ग्रह? मंगळ आणि गुरु. आता आपण गुरु ग्रहाचा जर विचार केला तर गुरु हा जो ग्रह आहे आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि सर्वात मोठा ग्रह असल्या कारणानं गुरुचं जे काही गुरुत्वाकर्षण राहणार आहे त्याचं स्वतःचं याचंही प्रमाण खूप मोठं राहणार आहे. याशिवाय याचं गुरुत्वाकर्षण आणखीन तीव्र होण्याचं कारण असं राहते की हा जो गुरु ग्रह आहे हा वायू रूपामध्ये आढळतो. आता हा वायू रूपामध्ये ग्रह आहे गुरु, आणि याची जी प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असते ही ॲस्टेरॉइड बेल्टला नियंत्रित करत असते. म्हणजेच सांगण्याचं कारण असं होईल की सगळ्यात मोठी गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा सगळ्यात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती गुरुची असल्याच्यानं गुरु या ॲस्टेरॉइड बेल्टला आपल्याकडे ओढून घेतो. याच्या उलट दिशेनं जो मंगळ ग्रह आहे तो सुद्धा आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीनं या ॲस्टेरॉइड बेल्टला आपल्याकडे ओढून घेतो. म्हणजे दोनही ग्रह हे आपापल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे जे ॲस्टेरॉइड बेल्ट आहे या ॲस्टेरॉइड बेल्टवर नियंत्रण प्रस्थापित करत असतात आणि त्या ॲस्टेरॉइडला इकडे तिकडे जाण्यास मज्जा बनत असतात. बुध, शुक्र, शनी आणि गुरु त्याचबरोबर मंगळ हे असे ग्रह आहेत की ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. म्हणजेच उघड्या डोळ्यांनी बघितल्या जाणाऱ्या ग्रहांची संख्या एकूण 5 आहे. ताऱ्यांचा ऊर्जा स्रोत हा त्यामधील हायड्रोजन असतो. याच वेळेस हायड्रोजन पूर्णतः जळून गेल्या कारणानं ताऱ्याचा मृत्यू होतो, म्हणजेच त्या ताऱ्याचा अंत होतो. आकारानुसार ग्रहांचा उतरता क्रम गुरु, शनी, अरुण, वरुण, पृथ्वी, शुक्र, मंगळ व बुध. सूर्यापासून अंतराच्या नुसार ग्रहांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, अरुण आणि वरुण. चंद्रशेखर सीमेपेक्षा कमी द्रव्यमान असणारे तारे त्याच्या स्वतःमधील सर्व अणूंची नाभिकीय ऊर्जा संपवतात आणि श्वेतवामन तारे बनतात, ज्याला आपण व्हाईट डार्फ असं म्हणतो. पृथ्वीपासून वाढणाऱ्या अंतराच्या क्रमाने ग्रहांचा क्रम शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु इत्यादी. ग्रहांचे विवरण आता बघणार आहोत आपण. सर्वात अगोदर ग्रह आहे आपल्याकडे बुध. हा सूर्यापासून सर्वात जवळचा आणि नंबर 1 ग्रह आहे. बुध हा ग्रह सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे जो आपल्या अक्षावर 58.5 दिवसामध्ये एक फेरी पूर्ण करतो. बुध या ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी 88 दिवस लागतात
म्हणजे बुधाचं जे वर्ष आहे ते 88 दिवसाचं राहते. बुध या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही, कोणताही सॅटेलाईट बुध या ग्रहाला नाही आहे. त्याचप्रमाणे बुधावर वातावरणाचा अभाव आहे. तसेच बुध हा आपल्या पृथ्वीचा जो उपग्रह आहे चंद्र त्याच्यासारखा दिसतो. बुधावर दिवसाचे तापमान हे +467 असते, तर रात्रीचे तापमान -183 जवळपास असते. म्हणजेच बुध एकदम गरम होतो आणि एकदम तो थंड होतो असे सुद्धा म्हटलं जाऊ शकते. दुसऱ्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं असलं तर बुध एकदम भाजल्या जातो आणि बुध एकदम थंडासुद्धा होतो. बुधावर चुंबकीय क्षेत्र आहे, हेच बुधाचे एक विशिष्ट गुण आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रह पाहणार आहोत आपण शुक्र. सूर्यापासून क्रमांक 2चा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र ग्रह. सर्वाधिक चमकणारा ग्रह आहे शुक्र. शुक्राला आपण मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार असं म्हटल्या जाते. पृथ्वीशी मिळता जुळता आकार या ग्रहाचा असल्या कारणानं तसेच या ग्रहाचं जे द्रव्यमान आहे हे पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या जवळपास बरोबर असल्या कारणामुळे याला आपण पृथ्वीची जुडी बहीण असं म्हणतो. शुक्राला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, एक प्रदक्षिणा करण्यासाठी किंवा परिभ्रमण करण्यासाठी याला 225 दिवस लागतात. शुक्र या ग्रहाला बुधाप्रमाणेच कोणताही उपग्रह नाही आहे. शुक्र या ग्रहालाही कोणता सॅटेलाईट नाही आहे. म्हणजे आतापर्यंत सॅटेलाईट नसलेले 2 ग्रह आहेत, 2 प्लॅनेट आहेत. कोणते? बुध आणि शुक्र. कार्बन डायऑक्साईड या गॅसेसमुळे सूर्यापासून जो प्रकाश शुक्र ग्रहाला मिळतो तोच 70% शुक्र ग्रह त्याच्या वातावरणामुळे परावर्तित करतो. यामुळे हा 8 ग्रहांपेक्षा सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे किंवा याला आपण ग्रहातील तारा सुद्धा म्हणू शकतो. आता बघूया पृथ्वी. सूर्यापासून क्रमांक 3चा ग्रह आहे पृथ्वी आकारानं हा 5वा सर्वात मोठा ग्रह आहे. याच्यावर पाणी उपस्थित असल्या कारणाने याला निळा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. सूर्यमालेतील एकमेव ग्रह जिवंत ग्रह आहे, ज्याचे कारण असं आहे की पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. आकार आणि द्रव्यमानाच्या दृष्टीने पृथ्वी शुक्र हे सारखेच आहेत. पृथ्वी आपल्या अक्षावर 23.5 अंश झुकलेली आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरते. पृथ्वी आपल्या भोवती फिरत असताना 1610 किलोमीटर प्रति तास या वेगानं फिरते. पृथ्वीचा परिवलनास लागणारा जो वेळ आहे तो 23 तास 56 मिनिटं 4.09 सेकंद आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होत असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लावणारा वेळ म्हणजेच पृथ्वीचा परिभ्रमण वेळ, यालाच आपण एक सौर वर्ष असं सुद्धा म्हणतो. आता या ठिकाणी एक प्रश्न पडलेला आहे की पृथ्वी आपल्या भोवती रिव्हॉल्वेशन करत असताना 1610 किलोमीटर प्रति तास एवढ्या स्पीडनं आपल्या भोवती ती फिरते. मग त्यावरील वस्तू इतरत्र त्या वेगामुळे का पसरत नाही? याचं कारण आहे की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र हे तिच्या गाभ्यामध्ये आहे आणि हेच चुंबकीय क्षेत्र पृथ्वीवरील सर्व वस्तूंना आपल्या केंद्राकडे आकर्षित करते. पृथ्वीचा परिभ्रमण वेळ 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंद आहे. पृथ्वीची वार्षिक गती म्हणजेच तिची परिभ्रमण गती होय. पृथ्वी परिभ्रमण करत असताना पृथ्वीच्या दोन्ही बाजूने बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्याभोवती काही अंतरानं परिभ्रमण करतात आणि या ग्रहांमुळेच पृथ्वीवरील सजीवसृष्टीचं ॲस्ट्रॉइड बेल्टपासून संरक्षण होते. पृथ्वीचं परिभ्रमण वेळ म्हणजेच एक सौर वर्ष होय. ऋतूची निर्मिती पृथ्वी त्याच्या अक्षावर झुकलेल्या असल्या कारणानं होते. तसेच सूर्यसापेक्ष पृथ्वीची बदलणारी स्थिती म्हणजेच तिची जी वार्षिक गती असते ज्याला आपण परिभ्रमण गती म्हणतो, यामुळेच पृथ्वीवर दिवस व रात्र यांच्या जो वेळ असतो म्हणजे दिवस आणि रात्रीचा जो कालावधी असतो हा कमी जास्त होतो. म्हणजे काही ठिकाणी मोठा दिवस राहतो
तर काही ठिकाणी त्या तुलनेनं कमी कालावधीचा दिवस राहतो. पृथ्वीची आकृती जिऑइड आहे. आता जिऑइड म्हणजे काय ते पाहू. आता पृथ्वी ही सर्व ठिकाणी सारखी नाही आहे. पृथ्वीचा आकार सर्व ठिकाणी सारखा नाही आहे. पृथ्वी ही ध्रुवावर चपटी आहे. त्या मानानं विषुववृत्तावर जर आलो तर ती तिच्या रिव्हॉल्वेशनच्या स्पीडमुळे ती विषुववृत्तावर फुगीर बनलेली आहे, एखाद्या फुग्यासारखी. या संज्ञेलाच भूगोलामध्ये किंवा या पृथ्वीच्या आकारालाच भूगोलामध्ये जिऑइड ही संज्ञा देण्यात आलेली आहे. म्हणून पृथ्वीच्या आकाराला जिऑइड असं म्हणतात. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12,756 तर ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर आहे. आता पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास आणि पृथ्वीचा ध्रुवीय व्यास यामधील फरकाचं अंतर कधी कधी विचारलं जाते. तर पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास मधून पृथ्वीचा ध्रुवीय व्यास मायनस केला तर आपल्याला त्याचं उत्तर सापडून जाईल. पृथ्वीपासून सूर्यानंतर सर्वात जवळचा तारा कोणता आहे, त्याचं नाव आहे प्रॉक्झिमा सेंच्युरी. तर प्रॉक्झिमा सेंच्युरीची लांबी किती आहे पृथ्वीपासून, तर प्रॉक्झिमा सेंच्युरी ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, पृथ्वीपासून खूप दूर आहे म्हणून तो किलोमीटरमध्ये मोजता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला प्रकाशमानाचं परिमाण वापरावं लागते. याच्यासाठी एक प्रकाशवर्ष जेवढ्या दूरपर्यंत जाते ब्रह्मांडामध्ये ते एका वर्षामध्ये प्रकाश जेवढ्या दूर जाते ते एक प्रकाशवर्ष समजले जाते. म्हणून 4.22 प्रकाशवर्ष प्रॉक्झिमा सेंच्युरीची लांबी आहे पृथ्वीपासून. या ठिकाणी तिसरा पॉईंट जो आहे पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास आणि पृथ्वीचा ध्रुवीय व्यास, यावरून आपल्याला जिऑइड या संकल्पनेची पूर्णतः कल्पना येते. म्हणजे पृथ्वी कुठं तिचा व्यास पृथ्वीचा कमी आहे आणि कुठं ते पृथ्वीचा व्यास जास्त आहे. पृथ्वीचा एकमात्र उपग्रह आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॅटेलाइट म्हणतो, तो आहे चंद्र. त्याच्यानंतर मंगळ ग्रह पाहू. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात कारण की त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. मंगळ ग्रहावरील दिवसाचा कालावधी व त्याच्या अक्षावर असणारा झुकाव हा पृथ्वीच्या सारखाच आहे किंवा जवळजवळ आहे. मंगळ ग्रहावर वातावरण शोधले गेलेले आहे, त्यामुळे येथे जीवन असण्याची संभावना शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे. मंगळाचा परिभ्रमण कालावधी हा 24 तासच्या बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीच्या बरोबर त्याचा परिभ्रमण कालावधी आहे. याला 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डिमोस. हे सर्वात लहान उपग्रह आहेत आपल्या इतर ग्रहांच्या उपग्रहापैकी. आता मंगळ ग्रहावर वातावरण शोधलं गेलेलं आहे. मंगळ ग्रहावर जीवन असण्याची संभावना का बरं व्यक्त केली जात आहे, कारण की पृथ्वीचा अक्षीय झुकाव आणि मंगळाचा अक्षीय झुकाव हा सारखाच आहे. दुसरी गोष्ट, पृथ्वीवर वातावरण जसं आहे त्याच्या मानानं कमी पण काही प्रमाणामध्ये वातावरण आपल्याला मंगळावर सापडलेलं आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो परिभ्रमण कालावधी आहे त्या परिभ्रमण कालावधी एवढाच मंगळाचं सुद्धा परिभ्रमण कालावधी आहे. याच कारणानं मंगळावर विविध स्पेस एजन्सीजनं आपापले जे यान होते ते पाठवले आहेत, काही रोवर पाठवलेले आहेत आणि त्याच्यावरून शास्त्रज्ञ याच्याविषयी संशोधन करत आहेत. मंगळ या ग्रहावर सर्वात उंच ज्वालामुखी आहे ज्याचं नाव आहे निक्स ओलिम्पिया. निक्स ओलिम्पिया हा माउंट एव्हरेस्टपेक्षा 3 पटीनं मोठा आहे. मंगळाचे तापमान हे -27°C ते -5°C पर्यंत आहे. मंगळ या ग्रहाचा आकार अंडाकृती आहे आणि मंगळाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 687 दिवस लागतात. मंगळ ग्रहाला युद्धाचा देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये आयरन ऑक्साईड सापडलेले आहे किंवा आयरन ऑक्साईडचं प्रमाण अति जास्त असल्या कारणानं आयरन ऑक्साईडचा कलर लाल असतो. म्हणूनच मंगळ या ग्रहावरील जी माती आहे किंवा मंगळ या ग्रहाचा जो रंग आहे, कलर आहे, तो लाल आहे. म्हणूनच आपण याला मंगळ ग्रह किंवा रेड प्लॅनेट किंवा लाल ग्रह सुद्धा म्हणतो. गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुचं जे गुरुत्वाकर्षण आहे तेही सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे.
जे ॲस्ट्रॉइड बेल्टला आपल्याकडे ओढून घेते. गुरुग्रहाचा परिभ्रमण कालावधी हा 11 वर्ष 315 दिवस 1 तास आहे. गुरु या ग्रहाला 63 उपग्रह आहेत, ज्यामध्ये गॅनिमेड हा सर्वात मोठा उपग्रह आहे. हा उपग्रह पिवळ्या रंगाचा आहे, पिवळ्या कलरचा आहे. आणि इतर उपग्रह आहेत त्याचे युरोपा आणि कॅलिस्टो. सूर्य स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 9.8 तास लावत असतो. गुरुग्रहावर खूप मोठा ठिपका चिन्ह सापडलेले आहे. हे खूप शतकापासून चाललेले एक मोठं वादळ आहे. गुरुग्रहाला आपण वादळी ग्रह सुद्धा म्हणतो. हे जे चिन्ह आहे किंवा हा जो ठिपका सापडलेला आहे तो अशांत ढगांचे सूचक आहे. या ग्रहावरून म्हणजेच गुरुग्रहावरून रेडिओ तरंग जे राहतं, रेडिओ लहरी ज्या असतात त्या प्रसारित होतात. म्हणजे या ठिकाणी गुरुग्रहावर कम्युनिकेशन होऊ शकते काय? हो, कम्युनिकेशन करता येते गुरुग्रहावरून जर भविष्यात केल्या गेलं तर. शनी आकाराच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास शनी सूर्यमालेतील सर्वात मोठा दुसरा उपग्रह आहे. तर सर्वात पहिला मोठा उपग्रह कोणता आहे? गुरु. आकाशातून पाहिल्यास हा पिवळ्या रंगाचा दिसून येतो. शनीची विशेषता म्हणजे शनी भोवती कडी आढळून आलेल्या वलय आढळून आलेले आहेत. शनी सूर्याची परिक्रमा 29.5 वर्षात पूर्ण करतो आणि आपल्या अक्षावर 10.3 तासामध्ये एक फेरी पूर्ण करतो. शनीचे एकूण 60 उपग्रह आहेत, ज्याच्यात सर्वात मोठा उपग्रह आहे टायटन. टायटन हा ग्रह बुध ग्रहा एवढा आहे. टायटन हा जो उपग्रह आहे हा सूर्यापासून जो सर्वात अगोदरचा पहिला ग्रह आहे त्याला बुध म्हणतात. त्या बुध ग्रहा एवढा टायटन हा उपग्रह आहे जो शनीचा उपग्रह आहे. टायटनवर नायट्रोजन वातावरण आणि हायड्रोकार्बन सापडलेले आहे. म्हणजे टायटनवर वातावरण आहे ते नायट्रोजन गॅसचं आहे आणि हायड्रोकार्बनची शृंखला या ठिकाणी सापडलेली आहे. शनीचं घनत्व, आता शनीच्या घनतेचा जर आपण विचार केला तर शनी हा असा ग्रह आहे की ज्याचं सर्वात कमी घनत्व आहे. पाण्यापेक्षा सुद्धा शनीचं घनत्व कमी आहे. आता पाण्यापेक्षा कमी आहे शनीचं घनत्व, तर शनीला जर आपण खुल्या समुद्रामध्ये टाकलं, ओपन ओशनमध्ये जर आपण शनीला सोडून दिलं किंवा एखाद्या मोठ्या बॉलमध्ये पाणी घेतलं, बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावर आपण शनीला जर सोडलं तर तो एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉलप्रमाणे तरंगेल. शनीचं घनत्व हे पृथ्वीच्या घनत्वापेक्षा कमी आहे. पृथ्वीचं घनत्व ते 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब, तर शनीचं घनत्व आहे 0.7 ग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब. या व्यतिरिक्त शनीवर हायड्रोजन आणि हेलियम, काही प्रमाणामध्ये मिथेन तसेच अमोनिया गॅस आढळलेली आहे. युरेनसला आपण अरुण हे भारतीय नाव देण्यात आलेलं आहे. विल्यम हर्शेल यांनी 1781 मध्ये युरेनस या ग्रहाचा शोध लावला होता. सूर्यापासून 7वा आणि आकारामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा हा ग्रह आहे. तो आपल्या अक्षावर 10.8 तासामध्ये फिरतो आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 84 वर्ष लागतात. म्हणजे पृथ्वीचे 84 वर्ष जेव्हा होतील तेव्हा युरेनस आपली एक फेरी सूर्याभोवती पूर्ण करणार आहे. म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी 84 वर्ष तर लागतातच. मग युरेनसचं एक वर्ष किती पृथ्वीच्या वर्ष एवढं झालं? 84 वर्ष एवढं. युरेनस या ग्रहाला माहीत असलेले एकूण 15 उपग्रह आहेत, ज्यामध्ये एरियल, टिटानिया आणि मिरिंडा हे उपग्रह आहेत. त्यानंतर युरेनस आपली परिक्रमा शुक्राप्रमाणेच पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करतो आणि बाकीचे सर्व ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज परिक्रमा करतात. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे ग्रह फिरतात की पश्चिमेकडून पूर्वेकडे ग्रह फिरतात हे लक्षात ठेवण्यासाठी थोडं किचकट आहे. पण हे लक्षात ठेवण्यासाठी आपण घड्याळचा उपयोग करू शकतो. घड्याळ म्हणजे घड्याळाप्रमाणे फिरणारा ग्रह म्हणजेच क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा जसा 12 वरून पुन्हा फिरत 12 या अंकावर येतो, म्हणजेच ते क्लॉकवाईज डायरेक्शन झाली.
आता याच्या उलट जर आपण फिरवला तो काटा, म्हणजे 12 पासून पुन्हा 11, 10, 9, 8, 7 असं 1 पर्यंत आणि पुन्हा 12 वर आणला, त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. आता जर आपण नकाशाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर घड्याळाची 12 म्हणजे उत्तर दिशा, घड्याळाची 6 म्हणजे दक्षिण दिशा, घड्याळाची 3 म्हणजे पूर्व दिशा आणि घड्याळाची 9 म्हणजे पश्चिम दिशा. युरेनस या चारही बाजूस एक कडी सापडलेली आहे, वलय सापडलेला आहे. आता या कडींची संख्या 9 आहे. त्यामध्ये प्रमुख कडी आहेत अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ॲप्सिलॉन. युरेनसवर सूर्योदय पश्चिमेकडे होतो आणि सूर्यास्त पूर्वेकडे होतो. म्हणजे जो ग्रह अँटी क्लॉकवाईज फिरेल तिथं तो पश्चिमेकडून सूर्य निघेल ना. युरेनस या ग्रहाचा रंग निळा आणि काही प्रमाणामध्ये हिरवा आहे. म्हणजे यांचं एक टेक्स्चर लावलेलं आहे निळा आणि हिरवा कलर मिळून. याच्यावर मिथेन ही गॅस मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेली आहे. युरेनस आपल्या अक्षावर सूर्याच्या दिशेनं खूप झुकलेला आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर झुकलेली आहे पण ती 23.5 अंश सूर्याकडे झुकलेली आहे. पण युरेनस हा खूप झुकलेला आहे सूर्याकडे. आता युरेनसला वलय सापडलेली आहेत. त्याचप्रमाणे शनीला सुद्धा वलय सापडलेली आहेत. तर ही वलय काय करतात याचं काहीतरी सायंटिफिक रिझन असेल ना. तर एक साधं उदाहरण घेऊ आपण. एखादा अग्निबाण किंवा एखादं मिसाईल जेव्हा आपण अंतराळामध्ये प्रक्षेपित करतो त्यावेळेस काय होत असते, त्या मिसाईलचे काही भाग असतात. म्हणजे त्याचं इंधन संपलं की त्याचा मागचा भाग त्या ठिकाणी रिलीज होतो, तो मागं राहतो आणि रॉकेट समोर चाललं जातं. पुन्हा थोडं इंधन संपलं म्हणजे त्या इंधनाची स्टेज संपली की तिथं रिलीज होतं ते इंजिन, ते थांबून जातं जागेवर, तरंगत राहतं अवकाशामध्ये आणि समोर जिथून इंधन प्रज्वलित होते ते रॉकेट समोर चालत होतं. असं काही स्टेज असतात रॉकेटच्या, त्या 2 किंवा 3 असू शकतात, 3पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. अशाच पद्धतीनं आता आपलं जे आपल्याला मिशन करायचं होतं, उदाहरणार्थ चांद्रयान मिशन आपण केलं 1 आणि 2, त्याच्यामध्ये सुद्धा अशा स्टेजेसनुसार ते अग्निबाण विभक्त होत गेला आणि जे काही रोवर होतं किंवा जे काही लँडर होतं, त्याच्यानंतर जो काही उपग्रह होता जो चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार होता तो त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोचला. पण मदत काय उरलं, तो आणि चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर 3,84,000 किलोमीटरचं आहे, सरासरी अंतर आहे. त्या सरासरी अंतरामध्ये ही जी डेब्रिज म्हणजे एक वाया गेलेले पार्ट त्या अग्निबाणाचे अवकाशात फिरत राहिलेले आहेत, त्याला आपण डेब्रिज असं म्हणतो किंवा त्याला अवकाशीय कचरा असं म्हणतो. तर ही डेब्रिज मानवनिर्मित आहे, पण जी नैसर्गिक डेब्रिज आहे ती या वलयाच्या रूपानं शनी आणि शनीच्या समोरचे जे काही ग्रह आहेत, जसं युरेनस झाला, त्यांनी या वलयाच्या बाजूनं म्हणजे हे वलय, या डेब्रिजचे वलय आपल्या भोवती गुंडाळून घेतलेले आहे. आता या डेब्रिजमध्ये काय काय राहणार आहे, काही प्रमाणात गॅसेस, काही प्रमाणात ॲस्ट्रॉइडचे तुकडे असू शकतात आणि वितळलेला बर्फसुद्धा असू शकतो, असं संशोधनाच्या अंती शास्त्रज्ञांना सापडलेलं आहे. नंतर युरेनसवर सर्वाधिक गॅसेस आहेत. युरेनसचे सर्व उपग्रह हे पृथ्वीच्या उपग्रहाच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करतात. म्हणजे युरेनसचे जे सॅटेलाइट आहेत, उपग्रह आहेत, ते विरुद्ध दिशेनं परिभ्रमण करतात युरेनसच्या. जर आपण पाहिलं, आपण काय बघत आलो भौगोलिक दृष्ट्या, की सूर्य पूर्वेकडे उगवतो व चंद्रसुद्धा पूर्वेकडे उगवतो. सूर्य हा तारा आहे पण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तो पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावतो. पण युरेनसच्या बाबतीत काय सांगून राहिलं, तो उलट्या दिशेनं करतात. म्हणजे युरेनसवर चंद्र बघून उगवेल पश्चिमेकडे आणि मावडेल कुठं, पूर्वेकडे. नेपच्यून किंवा वरुण, नेपच्यून हा सूर्यमालेतील 4था सर्वात मोठा ग्रह आहे आणि सूर्यापासून 8वा ग्रह आहे.
नेपच्यून हा सर्वात शीतल व थंड ग्रह आहे आणि याचं वर्ष हे दीर्घ कालावधीसाठी असतं. नेपच्यून या ग्रहावर मिथेन गॅस आढळलेली आहे आणि हा फिकट हिरव्या रंगाचा दिसतो. म्हणजे याचा जो ग्रीन कलर आहे हा फेड कलर आहे. हा ग्रह पृथ्वीपासून सर्वाधिक दूरवर स्थित आहे आणि या ग्रहाच्या चारही बाजूंना वलय सापडलेली आहेत. आपण वलयाबद्दल चर्चा केलेलीच आहे की एक युनिव्हर्सल म्हटल्यापेक्षा त्याला जी युनिव्हर्सची डेब्रीज आहे किंवा जे सोलर सिस्टीमची डेब्रीज आहे जी कोणत्याही कामाची नाही ते आपल्या भोवती या ग्रहांनी गुंडाळून घेतलेली आहे, ज्याच्यामुळे इतर ग्रहांना याचा कोणताच धोका होत नाही. याच्यामध्ये काही जहरीले गॅसेससुद्धा असू शकतात, पॉयझनस गॅस ज्याला आपण असं म्हणतो. नेपच्यून, आता नेपच्यूनच्या बाबतीत उपग्रहाचा विचार केला तर ते आहेत याच्यामध्ये ट्रिटोन अँड मॅरिड ॲनी. याचा शोध जर्मन वैज्ञानिक गाने यांनी लावला होता. आता गाने यांनी 1846 याचा शोध लावला होता. या ग्रहाला समुद्राचा देवता म्हणतात, द गॉड ऑफ ओशन. नेपच्यून या ग्रहाला आपल्या अक्षावर फिरण्यासाठी किती वेळ लागतो? अक्षावर फिरण्यासाठी वेळ लागतो तो 15.7 दिवस. म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात किंवा 15.5 दिवस लागतात. नेपच्यूनला सूर्याभोवती फिरण्यासाठी 165 वर्षे लागतात. म्हणजे पृथ्वीचे 165 वर्ष तर नेपच्यूनचं 1 वर्ष. प्लुटो यम. प्लुटोला यम हे भारतीय नाव आहे. प्लुटो या ग्रहाचा शोध 1930 कलाड माओ यांनी लावला होता. या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला याला नवग्रह आहेत असे सांगितले. 24 ऑगस्ट 2006 ही डेट महत्त्वाची आहे, कारण की याच्यानुसार आपले सूर्यमालेत जे आपण लहानपणापासून शिकत आलो की 9 ग्रह आहेत ते ग्रह कमी करण्यात आले, म्हणजे त्यातला एक ग्रह कमी करण्यात आलेला आहे. आता 24 ऑगस्ट 2006 या दिवशी झेक प्रजासत्ताक येथे प्राग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खगोल विज्ञान संघ म्हणजेच इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन IAU ची परिषद भरली होती. तर या बैठकीमध्ये चंद्र या उपग्रहापेक्षा सुद्धा लहान ग्रहाचा आकार प्लुटोचा असल्या कारणानं प्लुटोकडून सूर्यमालेमधील 9वा ग्रह असण्याचा मान काढून घेण्यात आला होता. आता प्राग अधिवेशन 2006 ग्रहांची व्याख्या देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे. ग्रह हे आकाशातील असे खगोलीय पिंड आहेत की जे आपल्या स्वतंत्र अक्षावर फिरत असतात. म्हणजे त्यांचं एक विशिष्ट अशी रेषा आहे, या रेषेवरच ते परिभ्रमण सूर्याभोवती करत असतात. त्याच्यानंतर ग्रहांमध्ये पर्याप्त प्रमाणामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असणे आवश्यक आहे. ग्रह जो आहे या ग्रहामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याला ग्रहाच्या संज्ञेमध्ये मोजण्यात येणार किंवा घेण्यात येणार. एखादी वस्तू जर ग्रहावरून बाहेर फेकली, म्हणजे ग्रहाच्या पृष्ठभागावरून वर फेकली, तर ती ग्रहानं त्याच्या केंद्राकडेच आकर्षित केली पाहिजे. ती जर बाहेरच्या बाहेर कुठेतरी चालली जात असेल अवकाशामध्ये, तर त्या गोष्टीला किंवा त्या खगोलीय पिंडाला आपण ग्रह म्हणू शकतो नाही, कारण की तेथे चुंबकीय क्षेत्रच नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची जे रिझन आहे ते ग्रह इतर ग्रहांच्या कक्षेमध्ये कधीच अधिक्रमण करत नाहीत. म्हणजे या ठिकाणी सपोज पृथ्वी फिरून राहिली, ही कक्षा आहे पृथ्वीची आणि ही कक्षा आहे मंगळाची. त्याच्या अगोदर शुक्र फिरून राहिला, तर शुक्र हा तर याच्या अक्षावर फिरून राहिला व्यवस्थित रीतीनं, पण पृथ्वी ही आपल्या अक्षावर व्यवस्थित रीतीनं फिरून राहिली. पण हा जो मंगळ आहे हा फिरता फिरता पृथ्वीच्या अक्षामध्ये किंवा कक्षेमध्ये प्रवेश करत असेल, तर हा या ठिकाणी ग्रह मानण्यात येणार का? नाही, हा या ठिकाणी ग्रह मानण्यात येणार नाही आहे. यासाठीचं जे ग्रह स्वतःची एक विशिष्ट सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी कक्षा वापरतात की त्यांना कक्षा असते, त्यांना आपण ग्रह म्हणू शकतो. ठीक आहे.
या ठिकाणी थांबून जाऊ. धन्यवाद.